नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विश्वास अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. माझं नाव शुभम नारखेडे. मी तुम्हाला जीके हा विषय शिकवणार आहे. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयाचा अभ्यासक्रम डिस्कस केला होता. अभ्यासक्रम डिस्कस करण्याचं मूळ कारण म्हणजे जीके हा जो विषय आहे हा एवढा मोठा विषय आहे की भरपूर मुलांचा वेळ वाया जातो ह्याच्या अभ्यासक्रमामध्ये. खूप मुलं त्याच्यामध्ये डीप मध्ये जातात. अतिशय एकदम गव्हर्नर जनरलच्या एकदम घरच्यांपर्यंत चालले जातात मुलं. ठीक आहे. त्याच्यामुळे हा अभ्यासक्रम जो आहे तो एकदम वरच्यावर आपल्याला बघायचा आहे. जिथे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, पोलीस भरतीच्या अनुषंगाने जे अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अनुषंगाने आपण बघायचं आहे. ठीक आहे. आज आपण इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सर्वात पहिला म्हणजे इतिहास. आता हा जो इतिहास हा जो शब्द आहे, हा शब्द कसा रूढ झाला हा तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे. इतिहास. आता मूळ म्हणजे इतिहास हा शब्द आहे, हा संस्कृत शब्द आहे. ठीक आहे. इति आणि हास मिळून हे बघा, इति आणि हास. आता हे संधीचा एक भाग झाला. ठीक आहे. ह्या दोघांचा मिळून पूर्ण शब्द हा इतिहास झालेला आहे. ठीक आहे. आता या शब्दाची उत्पत्ती कशी झाली ते तुम्हाला सांगतो. एक युद्ध होतं. ठीक आहे. त्या युद्धाचं नाव त्याला युनानी युद्ध म्हणतात. ठीक आहे. युनानी युद्ध. ठीक आहे. हे युनानी युद्ध जे होतं ते ग्रीक आणि पर्शिया या दोन देशांमध्ये झालं होतं. ठीक आहे. ग्रीक आणि पर्शिया ह्या दोन देशांमध्ये झालं होतं. आता ह्या दोन देशांमध्ये एक जे परकीय लोक आहेत ना, त्या लोकांना एक चांगली सवय आहे. ती सवय आपल्या भारतीयांकडे नाहीये जास्त. ठीक आहे. ते कुठलीही गोष्ट झाली की त्या गोष्टीची नोट करायच्या. आपल्या डायरीमध्ये म्हणा, आपल्या वहीमध्ये म्हणा, आपल्या ग्रंथामध्ये म्हणा, त्या गोष्टींना त्या नोट करायच्या. तसाच एक व्यक्ती होता हिरोडोटस नावाचा. ठीक आहे. आता हिरोडोटस जो आहे, त्या हिरोडोटसने काय केलं, ह्या युनानी युद्धावर आहे ना पुस्तक लिहिलं, ग्रंथ लिहिला. ठीक आहे. त्या ग्रंथाचं नाव होतं हिस्टोरिका. ठीक आहे. बघा, त्या ग्रंथाचं नाव होतं हिस्टोरिका. हिस्टोरिका. ठीक आहे. हा ग्रंथ लिहिला. ठीक आहे. आणि ह्याच ग्रंथाचं नंतर जे आहे ते मिसकम्युनिकेशन झालं आणि त्याच मिसकम्युनिकेशन मधून हिस्ट्री हा शब्द उत्पन्न झाला होता. आता हिस्टोरिका त्याने हा हिस्टोरिका हे नाव का ग्रंथाला दिलं? कारण हिस्टोरिकाचा अर्थ असा असतो असे घडले होते. ठीक आहे. या हिस्टोरिकाचा जो अर्थ आहे असे घडले होते. हे बघा, असे घडले होते. आणि ह्याचं मिसकम्युनिकेशन होऊन होऊन पुढे हिस्ट्री हा शब्द झाला. ठीक आहे. आता हिस्ट्री हा शब्द झाला. आता या हिस्ट्रीमध्ये म्हणजे ह्याचा जर मराठी अर्थ जर बघितला, असे घडले होते. आता असे आणि घडले होते, असे ला संस्कृत मध्ये म्हणतात इति आणि घडले याला म्हणतात हास. इति अधिक हास, इतिहास. असा हा इतिहास जो आहे हा शब्द रूढ झालेला आहे. ठीक आहे. आता ह्या इतिहासाचे जे आहे 3 कालखंड पडतात. ठीक आहे. पहिला कालखंड प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. ठीक आहे. प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. बघा, प्राचीन इतिहास जो आहे तो आपल्याला जास्त डीप मध्ये जायचं नाहीये प्राचीन इतिहासामध्ये. ठीक आहे. आपल्याला ह्या मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास ह्या दोन विषयामध्ये डीप मध्ये जायचं, कारण की आयोग आणि पोलीस भरतीच्या पेपरामध्ये आहे ह्या दोन विषयामध्ये खूप डीप मध्ये प्रश्न विचारतात. आणि आताचे जे पेपर झालेत, समजा तो कोर्टाचा पेपर असू दे
ठीक आहे. त्याच्यानंतरचे जे पेपर आहेत एक्साइज डिपार्टमेंटचे असू दे, वनरक्षकचे पेपर असू दे, ह्या पेपरांमध्ये ना जीके TCS जो आहे तो कुठलेही प्रश्न विचारतोय, काहीही प्रश्न विचारतोय. ठीक आहे. आता जीके मध्ये असाही प्रश्न विचारला होता, मला लक्षात आहे, एक्साइज डिपार्टमेंटच्या दारूबंदीच्या पेपराला असा प्रश्न विचारला होता की जो बास्केटबॉल आहे ना, बास्केटबॉल, आता हे दोन बास्केटबॉल असतात, एक मुलींचा वेगळा असतो आणि मुलांचा वेगळा असतो. ह्या मुलांचा ह्याची त्रिज्या आणि ह्याचं वजन किती आणि मुलींच्या बॉलचं त्रिज्या आणि ह्याचं वजन किती, आता ह्याचा काही संबंध आहे का? पण तरीही विचारला. मग किती डीप मध्ये जातायत याचा आपण विचार करावा आणि त्या अनुषंगाने अभ्यास करावा. ठीक आहे. इतिहासाचे 3 भाग पडतात, प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. आता इतिहासाचे जनक आहे ते हेरोडोटस आहे. एक सोपं लक्षात ठेवा, इतिहासाचा जनक कोण? हिरो. हा, जसं आपण सलमान खान बघतो, शाहरुख खान बघतो, इतिहासाचा जनक कोण? हिरो. आणि पुढे हिरो बोलत डोटस, आपण लक्षात ठेवलं ना की ते हिरोडोटस बरोबर लक्षात राहतं. ठीक आहे. आता आधुनिक भारताचे जनक कोण? व्होल्टेअर. ठीक आहे. आधुनिक भारताचे जनक कोण? व्होल्टेअर. आता हे जे प्राचीन इतिहास आहे, ह्या प्राचीन इतिहासाचे सुद्धा एक भाग पडतो अश्मयुग, आणि या अश्मयुगाचे 3 भाग पडतात. सगळ्यात पहिला भाग आहे पुराश्मयुग. हा आहे इसवी सन पूर्व 2.5 लाख म्हणजे 2.5 लाख ते 10,000 वर्ष. 2.5 लाख ते 10,000 वर्ष आधी इसवी सन पूर्व हा एवढा त्याचा कालखंड होता पुराश्मयुगाचा. त्याच्यानंतर मध्याश्मयुग इसवी सन पूर्व 10,000 ते 8,000 वर्ष आधी. ठीक आहे. नवाश्मयुग इसवी सन पूर्व 8,000 ते 6,000 वर्ष आधी. आता इसवी सन पूर्व आणि इसवी सन याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे. आपण गणितामध्ये बघितलेलं आहे, एक 0 1 2 3 4, इथं असतं -1 -2 -3 -4 -4. ठीक आहे. आता इसवी सन पूर्व म्हणजे काय? इथं एक 0वा जो वर्ष होता, तो वर्ष माणसांनी, आपल्या ज्या लोक आहेत त्यांनी कॅल्क्युलेशन एकदम सोपं व्हावं त्यासाठी ही गोष्ट काढली, इसवी सन पूर्व आणि इसवी सन. इसवी सन पूर्व म्हणजे 0 या वर्षाच्या आधीचा कालखंड, जो कालखंड उलटा जातो. आपण नंबर कसे लिहितो? 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. 0 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर. आता हा जो काळ झाला इसवी सन, आणि इकडचा जो कालखंड आहे हा उलटा येतो, हा सरळ येतो आणि हा उलटा येतो. म्हणजे काय? 8 7 6 5 4 3 2 1, आणि इथं जो आहे तो 0. ह्याला म्हणतात इसवी सन पूर्व आणि याला म्हणतात इसवी सन. ठीक आहे. आणि आपण आता जे जगतो आहे ते इसवी सनामध्ये जगतोय. ठीक आहे. समजलं सर्वांना? नवाश्मयुग 8,000 ते 6,000. अश्मयुगामध्ये माणसाचे हत्यारे कुठले होते तेही आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. पुढे हा, आता त्याच्यामध्ये अश्मयुगामध्ये ताम्र पाषाण संस्कृती होती. नेमका तांब्याचा शोध कधी लागला? भांडी बनवायची तयार झाली, काही काही हत्यारे बनवायची तयार झाली. हा, ठीक आहे. ताम्रपाषाण संस्कृती, त्याच्यानंतर हडप्पा संस्कृती आणि सिंधू संस्कृती इसवी सन पूर्व 3,500 वर्ष ते इसवी सन पूर्व 1,500 वर्ष. ठीक आहे. आणि हडप्पा संस्कृतीमध्ये पण आपण डीप मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता आपण जे अन्न साठवतो घरी, म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, कांदे, बटाट्याचे आपण जी साठवण करून ठेवतो, याची सुरुवात कधीपासून झाली होती? हडप्पा संस्कृतीपासून झाली होती. या हडप्पा संस्कृतीचे जे लोक होते त्यांना हे कळून चुकलं होतं की जे धान्य आहे ते साठवणं गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये त्याचा आपला खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. तर हे बघा, अन्न साठवणे, त्याच्यानंतर तिकडे स्मशानाचे सुद्धा अवशेष भेटले आहे. अन्न साठवण्याचे मोठे मोठे अन्नांचे जे गोडाऊन आहे
त्याचे अवशेष भेटलेले आहे. त्याच्यानंतर चित्रलिपी बनवलेले हडप्पा संस्कृतीमध्ये. या चित्रलिपीमुळे आपल्याला तिकडच्या गोष्टी माहित पडल्या की बाबा हे लोक नेमके जगायचे कसे, राहायचे कसे, ठीक आहे, हेही आपण पूर्ण बघणार आहोत. नेमकं त्यांनी चित्रकला कुठल्या केल्या होत्या, हस्तांतरित कुठल्या केल्या होत्या, त्यांनी चित्रकला कुठला काढला होता, माणसांपर्यंत काय संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, हेही आपण इथं बघणार आहोत. वैदिक कालखंड, हा वैदिक कालखंड इसवी सन पूर्व 1500 ते 1000 वर्ष आधी होता. वैदिक कालखंड, तो वैदिक कालखंड पण आपण डीप मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर महाजन पद, गावामध्ये महाजन पद होते, पाटील पद होते, आपण तेही डीप मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर मौर्य कालखंड, ठीक आहे, मौर्य कालखंड पण आपण बघणार आहोत. मोठे मोठे राजे महाराजे होऊन गेले, त्यांचे जे कारकिर्दी होती, त्यांनी केलेले महत्वाचे काम, तेही आपण डीप मध्ये बघणार आहोत. सर्व धर्मांचे साहित्य, आणि महत्वाचं म्हणजे बौद्ध धर्म झाला, इस्लाम धर्म झाला, आपला हिंदूचा जो धर्म आहे तो धर्म झाला, याही विषयावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. या धर्मांच्या ज्या परिषदा आहे, आता बौद्ध धर्मांच्या 4 परिषदा भरल्या होत्या त्या काळामध्ये. ठीक आहे. या 4 परिषदा कुठे भरल्या होत्या, कधी भरल्या होत्या, का भरल्या होत्या, याच्यावरही प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्या अनुषंगाने आपण अभ्यास करायचा आहे. आता ग्रीक राज्य, कुशाण राज्य, हे ग्रीकांचे पण खूप मोठे मोठे राज्य होऊन गेले, कुशाण राज्य होऊन गेले मोठे मोठे त्या काळामध्ये, त्यांच्यावरही आपल्याला डीप मध्ये प्रश्न विचारलेला आहे. आता प्राचीन भारतामधील साहित्य म्हणजे प्राचीन भारतामध्ये साहित्य म्हणजे ज्यांनी ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, कुठले कुठले त्यांनी जे कवी होते, त्या कवी लोकांनी ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. कोणी कुठला ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये नेमका संदेश काय दिला, तेही आपण बघणार आहोत. ठीक आहे. कला, तत्व व विज्ञान, ठीक आहे, त्या काळामध्येही कला अवगत होती मानवाला. ठीक आहे. त्याला आपण समजा आपण दगडांवरचे शिलालेख बोलतो, त्यावेळेस जे लेण्या होत्या, लेण्या कोरल्या होत्या. ठीक आहे. तेही आपण डीप मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर पश्चिम भारतातील व्यापार व्यवस्था. ठीक आहे. आता जो पूर्व भारत जो आहे, ठीक आहे, पूर्व भारतामधून आपण पश्चिम भारताचा जर विचार केला तर पश्चिम भारतामध्ये हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती ही उदयास आली होती. आणि या संस्कृतीमध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही शहरी संस्कृती होती. या शहरी संस्कृतीमध्ये नेमका त्यांचा व्यापार कसा होता, ठीक आहे, त्यांनी कुठल्या लेण्या बांधल्या, त्या लेण्या का बांधल्या, त्या लेण्यांमध्ये मुख्यतः संदेश कुठला भेटलेला आहे आपल्याला, हेही आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. आता मध्ययुगीन इतिहास, प्राचीन इतिहासाचा आपल्याला एवढाच बघायचा आहे, जास्त डीप पण जायचं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर झाला मध्ययुगीन भारताचा इतिहास. ठीक आहे. आता मध्ययुगीन भारताचा इतिहास बघताना मुख्यतः आपल्याला ना मध्ययुगीन काळातील भारतातील घराणे व साम्राज्य याच्यामध्ये जास्त फोकस करायचा आहे. ठीक आहे. मध्ययुगीन भारतातील घराणे आणि साम्राज्य, ठीक आहे, मौर्य कालखंड होते त्यावेळेस. ठीक आहे. त्याच्यानंतर सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्था, त्यावेळेसची आर्थिक व्यवस्था कशी होती, राजकीय व्यवस्था कशी होती, तिकडची प्रादेशिक सत्ता, मुघलांचा इतिहास, मुघल भारतात कधी आले, का आले, त्यांनी भारतामध्ये येऊन भारतीयांना त्रास दिला, छळ केला, तेही आपण पाहणार आहोत. मुघलांना केलेला विरोध, मराठ्यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पण आपण डीप मध्ये पाहणार आहोत. त्या विषयावर खूप डीप मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आपण आहे ना महाराष्ट्रामध्ये राहतो, त्याच्यामुळे आपल्याला मराठ्यांचा इतिहास हा कालखंड पूर्णपणे माहितीच पाहिजे. आपण एक सुसज्ज नागरिक आहोत. ठीक आहे. मराठ्यांचा इतिहास सर्वांना डीप मध्ये माहितीच पाहिजे. नेमका म्हणजे मराठ्यांचा इतिहास काय आहे, त्यांनी कोणाला विरोध केला, का विरोध केला, कसा विरोध केला. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या विरोध करताना महत्वाच्या लढाया झाल्या, मराठ्यांमध्ये या पक्षामध्ये लढाया झाल्या होत्या. ठीक आहे. तेही आपण डीप मध्ये बघणार आहोत. आणि महत्वाचं म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनानेच बघणार आहोत. ठीक आहे. जास्त अभ्यास करायची गरज नाही. आपल्याला UPSC द्यायची नाहीये, मोठ्या मोठ्या परीक्षा द्यायच्या नाही, आपल्याला पोलीस भरती करायची आहे, आयोगाचे पेपर जे आहे ते क्रॅक करायचे आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर हा आधुनिक भारताचा इतिहास. ठीक आहे. आता आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये खूप डीप मध्ये प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने, आणि पोलीस भरतीचे जे पेपर आहेत त्याच्यामध्ये खूप डीप मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. आधुनिक भारताचे, आता आधुनिक भारताच्या इतिहासाचा समजा जर आपण अभ्यास करताना जर टप्पे पाडले, सगळ्यात पहिला आहे आधुनिक भारताचा राजकीय इतिहास. ठीक आहे. राजकीय इतिहास, सामाजिक आणि धार्मिक इतिहास, क्रांतिकारी चळवळ आणि घटनात्मक सुधारणा. ठीक आहे. आधुनिक भारताचे 4 टप्पे सांगितले तुम्हाला. राजकीय इतिहास, आधुनिक भारताचा राजकीय इतिहास, सामाजिक आणि धार्मिक इतिहास, क्रांतिकारी चळवळ आणि घटनात्मक सुधारणा. हे घटनात्मक सुधारणा झाल्या तेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला, क्रांतिकारी चळवळ झाली तेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला, सामाजिक आणि धार्मिक इतिहास आपण जे खूप आधी पाहिले होते तो आपल्याला डीप मध्ये बघायचा आहे, राजकीय इतिहास सुद्धा बघायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राजकीय इतिहास जर आपण नीट पाहायला गेला तर राजकीय इतिहासामध्ये 2 भाग पडतात. एक आहे ईस्ट इंडिया कंपनी. ठीक आहे. ब्रिटिशांनी स्थापन केलेली ईस्ट इंडिया कंपनीचा जो कार्यकाळ आहे 1600 ते 1858, 1600 ते 1858 या कालखंडामध्ये भरपूर गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, त्याही आपल्याला डीप मध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो काळ येतो तो ब्रिटनचे पार्लमेंट. ठीक आहे. 1858 नंतर ब्रिटनच्या पार्लमेंट पासून आपला भारताचा कारभार चालू होत होता, तेही आपण 1858 ते 1947 भारत स्वतंत्र होईपर्यंतच्या काळापर्यंत आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आहे आता आधुनिक भारताच्या इतिहासाच्या नंतर आपण त्यामध्येच आता आधुनिक भारताचा इतिहास आपण डीप मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामध्ये युरोपियन कंपन्यांचे भारताचे आगमन, युरोपियन कंपन्यांचे भारतात आगमन म्हणजे परकीय ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्या भारतामध्ये कशा आल्या, का आल्या, त्यांनी येऊन काय केलं, नेमकं त्यांनी सत्ता कशी बनवली, सत्ता प्रस्थापित कशी केली, हे आपण बघणार आहोत. आणि आयोगाने एक प्रश्न विचारला होता. ठीक आहे, परकीय कंपन्या भारतामध्ये आल्या हे सर्वांना माहिती आहे, पण त्या भारतामध्ये आलेल्याचा क्रम काय, हा प्रश्न सुद्धा आयोगाने विचारला होता. त्याचा जो क्रम आहे आणि जोड्यामध्ये हा प्रश्न आला होता. पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच हा त्याचा प्रॉपर क्रम आहे. पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच. कधी जर पोलीस भरती करणाऱ्या मुलांचा जर मेरिट ठरवायची असेल इकडच्या माननीय आयुक्तांना, तर ते एवढ्या डीप मध्ये प्रश्न विचारू शकतात आणि हेच प्रश्न आणि जीकेचेच प्रश्न मेरिट ठरवत असतात. 2+2 4 हे सर्वांनाच माहिती असतं. ठीक आहे. पण 2+2 बरोबर 3 हे उत्तर जास्त कोणाला माहित नसतं आणि हेच मेरिट ठरवत असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण हे डीप मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर जे परकीय होते ते मसाल्याच्या शोधामध्ये आपल्या भारतामध्ये आले होते. आता अफू, काळी मिरी, लवंग यांच्या शोधामध्ये आले होते. बरं, यांच्या शोधामध्येच का आले, दुसऱ्या कसल्या शोधामध्ये का नाही आले, हेही आपण इथे डीप मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे परकीय सत्ताचे जे गव्हर्नर होते त्यांच्या कंपन्या, त्या कंपन्यांचे जे गव्हर्नर होते, महत्वाचे गव्हर्नर, तेही आपण डीप मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. परत ते गव्हर्नर कशासाठी प्रसिद्ध होते तेही आपण बघणार आहोत. आपापसात आता झालं काय होतं त्यावेळेस, ह्या ज्या कंपन्या आल्या पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच ह्या ज्या कंपन्या आल्या, ह्या कंपन्यांमध्ये आपापसामध्येच वाद होऊ लागले की भारतावर व्यापार आणि राज्य कोण करतं. ठीक आहे. ह्याच वादामध्ये
यांचे आपापसामध्ये युद्ध झालेले आहेत. त्या युद्धामध्ये जे ब्रिटिश जे आहे ते जिंकलेले आहेत आणि ब्रिटिश जिंकल्यामुळे दुसऱ्या परकीय देशांवर आपोआप जो आहे दबाव तयार झालेला आहे. ठीक आहे. आणि यांच्यावर दबाव तयार झाल्यामुळे या काही जे कंपन्या होत्या त्या भारत सोडून गेल्या होत्या. काही कंपन्या होत्या त्या भारतामध्ये होत्या पण ते व्यापार करत नव्हते. आपल्या नेमून दिलेल्या ठराविक पर्टिक्युलर एरियामध्येच ते लोक व्यापार करत होते. ठीक आहे. त्याच्यानंतर भारताने जो आहे इंग्रजांना संघर्ष केलेला आहे, त्यांच्याशी युद्ध करण्याचे ठरवलेले आहे. भारतीयांना खूप इंग्रजांचा राग येत होता कारण की इंग्रजांनी जे आहे भारतीयांना खूप त्रास दिला होता. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कर लादले होते. तिकडचा गरीब माणूस अजून गरीब झाला होता आणि श्रीमंत माणूस अजून श्रीमंत माणूसही गरीब झाला होता, गरीब माणूसही गरीब झाला होता कारण की त्यावेळेस जे कर प्रकार होता. ठीक आहे. इंग्रजांनी ह्या पद्धती खूप लादले होते भारतीयांवर. ठीक आहे. त्याच्यामुळे युद्ध झालं होतं. कर्नाटक युद्ध झालं होतं 1746 ते 1763 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बंगालचे युद्ध झालं होतं 1757 ते 1764 ला. ठीक आहे. आता या बंगालची फाळणी हाही विषय खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लासीची लढाई झाली होती 23 जून 1757. ठीक आहे. 23 जून 1757 ही तारीख कोणाला लक्षात राहत नसेल तर त्याला एक सोपी गोष्ट सांगतो. माझं नाव शुभम नारखेडे. माझा जन्म असतो 22 जूनला. माझा बर्थडे असतो 22 जून. माझ्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी येते 23 जून. ठीक आहे. 23 जून 1757. 1858 जो उठाव झाला होता त्याच्या बरोबर 100 वर्षाआधी प्लासीचं युद्ध झालं होतं. ठीक आहे. लक्षात ठेवा. किती छान ट्रिक आहे का नाही. माझ्या बर्थडेच्या एक दिवसाच्या नंतर 23 जून आणि 1858च्या उठावाला 100 वर्षाच्या आधी 1757 ला काय झालं होतं, प्लासीचं युद्ध झालं होतं. ठीक आहे. आपण अशाच प्रकारे ना शॉर्ट ट्रिकने आपण इतिहास शिकणार आहोत. कसं हे जे जे तारखा आहेत त्या लक्षात राहत नसतात, त्याला घोकमपट्टी करून पाठ करावे लागतात. ठीक आहे. आपण एकदम ट्रिक नुसार शिकणार आहोत. मी खूप चांगला ट्रिक तुमच्यासाठी बनवून ठेवलेला आहे. ठीक आहे. फक्त एवढंच आहे तुम्हाला माझं सांगणं आहे, हा व्हिडिओ खूप जास्त शेअर करा, खूप लोकांपर्यंत पोहोचवा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. काही शेअर करायला काही पैसे लागत नाही, काही फक्त एवढंच आहे, तुमची एक इच्छाशक्ती लागते. ठीक आहे. आपण परत आपल्या टॉपिक कडे वळू. त्याच्यानंतर जे आहे बक्सरचे जे युद्ध आहे तेही आपण बघणार आहोत डीप मध्ये. त्याच्यानंतर मराठा युद्ध आहे 1757 ते 1818, 1775 ते 1818. हेही आपण मराठा युद्ध बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे म्हैसूर युद्ध, हे म्हैसूर युद्धही आपण बघणार आहोत. ठीक आहे. हे म्हैसूर युद्धाचे 4 युद्ध झाले होते 1766 ते 1799. हेही आपण डीप मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर शीख युद्ध आहे, हे शीख युद्धही आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रिटिश गव्हर्नर पद्धत, हे ब्रिटिश गव्हर्नर पद्धत पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर बंगालचे गव्हर्नर. ठीक आहे. हे बंगालचे जे गव्हर्नर आहे ते आपण, आणि कुठले महत्वाचे गव्हर्नर आहेत त्यांच्याकडे जास्त फोकस राहणार आहे आपला. ठीक आहे. 1757 ते 1773. ठीक आहे. त्यानंतर बंगालचे गव्हर्नर जनरल ही एक पोस्ट नवीन आली होती. ठीक आहे. त्याच्यामध्ये 1775 ते 1733, सॉरी 1833, इथे चुकी झाली. ठीक आहे. 1775 ते 1833. ठीक आहे. त्यानंतर जे आहे भारताचे गव्हर्नर जनरल, बंगालचे गव्हर्नर जनरल भारताचे गव्हर्नर जनरल बनले. हेही सांगणार मी, ते कसे बनले, कोणी बनवले, का बनले. ठीक आहे. त्याच्यामध्ये 1833 ते 1858. ठीक आहे. त्याच्यानंतर भारताचा शेवटचा जो गव्हर्नर जनरल होता तो लॉर्ड कॅनिंग होता. ठीक आहे. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता तो लॉर्ड कॅनिंग होता. आणि लॉर्ड कॅनिंग हा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, कारण
ह्याच्याच काळामध्ये 1857चा उठाव झाला होता. ठीक आहे, 1857चा उठाव आपल्याला पूर्ण डीप मध्ये जायचंय. का उठाव झाला होता, कोणी केलं होतं, काय केलं होतं. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 1858चा उठाव, जो 1857चा जो उठाव आहे, त्याच्यामध्येही आपल्या दोन भाग पडतात. ठीक आहे. एक म्हणजे भारतातला 1857चा उठाव आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातला 1857चा उठाव. आणि आपण महाराष्ट्रातल्या याच्याकडे फोकस करणार आहोत, कारण की आपल्याला ह्या महाराष्ट्रावर खूप जास्त प्रश्न येतात. त्याच्यामुळे आणि इतर राज्यामध्ये 1857चे उठाव झाले होते, तेही आपल्याला आपण बघणार आहोत. ठीक आहे. भारतातला 1857 उठाव, महाराष्ट्रातला 1857 उठाव. ठीक आहे. त्याच्यानंतर जी आहे, इंग्रजांनी आपल्या भारतीयांवर जी आहे ती कर पद्धत लागू केली होती. ठीक आहे. आपण ती कर पद्धत एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत आणि ट्रिक नुसार बघणार आहोत. ठीक आहे. आज दुहेरी शासन व्यवस्था, हे दुहेरी शासन व्यवस्था काय, जेव्हा ते येईल तेव्हा मी तुम्हाला सगळं सांगेल. आता त्याच्यामध्ये आपण जेव्हा कुठल्या मार्केटमध्ये गेलो, आपण समजा कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा कोणी जर घराचे हप्ते फेडले नसेल किंवा गाडीचे हप्ते फेडले नसेल, तर बँक त्यांची गाडी जमा करते आणि त्यांचा लिलाव होतो. ठीक आहे. ही लिलाव पद्धत सुद्धा ब्रिटिशांनी काढली होती. त्याला आपण बोली पद्धत बोलतो, लिलाव पद्धत, बोली पद्धत यांनी काढली होती. हे यांनी का काढली, कशी काढली, हे आपण बघणार आहोत. कायमधारा पद्धत आहे ते बघणार आहोत. रयतवारी पद्धत आहे ते बघणार आहोत. महालवारी पद्धत नेमकी कशी आहे ते बघणार आहोत. मौजेवारी पद्धत सुद्धा बघणार आहोत. त्याच्यानंतर सरकारी व्यवस्था म्हणजे सरकारी सेवा. आता महत्वाचं म्हणजे कसं होतं, त्यावेळेस सरकारी सेवा ह्या सरकारने जनतेला द्यायचं ठरवलं होतं आणि त्याच्या पद्धतीने त्याच्यामुळे कर ते लोक घेत होते. ठीक आहे. आता तर आजही तेच चालू आहे. सरकारी सेवा सरकार देते, त्याच्यामध्ये आपण त्यांना टॅक्स देतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे वृत्तपत्र. वृत्तपत्रांचे काही महत्वाचे कायदे आहेत, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर टपाल. टपाल म्हणजे पत्र. आता तू मेसेज करतो, हाय, काय करतेस, जेवलीस का, बरोबर आहे. त्यावेळेस पत्र चालायचं. ही टपाल व्यवस्था इंग्रजांनी चालू केली होती. कधी चालू केली होती, कशी चालू केली होती, ते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर रेल्वे व्यवस्था, हे आपण बघणार आहोत. रेल्वेतलं काय काय महत्वाचं आहे. ठीक आहे. सर्वात पहिली रेल्वे धावली होती बोरीबंदर ते ठाणे. सिंध साहेब सुलतान, 3 त्या इंजिनांची नावं होती. ही कोणी चालू केली होती, का चालू केली होती, कशामुळे चालू केली होती. पण भारतामध्ये असं बोललं जातं, रेल्वे ही सर्वात पहिले बोरीबंदर ते ठाणे धावली होती. पण त्याच्या आधीही रेल्वे भारतामध्ये धावली होती. ठीक आहे. बिहारमध्ये रेल्वे धावली होती. आपण जरा मालगाडी बोलतो आता, ती मालगाडी ही प्रवासी रेल्वे होती, जी 1853ला धावलेली आहे ना, ती प्रवासी रेल्वे होती. लक्षात ठेवायचं. आता तुम्ही 1853 कुठल्याही गाडीला, आता ते जेव्हा आपण रेल्वे हा जो टॉपिक येईल, ती मालगाडी कधी धावली होती, काय धावली होती, तेही मी तुम्हाला सांगणार. त्याच्यानंतर भारताचे महत्वाचे व्हाईसरॉय 1858 ते 1947 इथपर्यंत आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता हे दिसत नाही का, दिसतंय का? ओके ओके, हे मी तुम्हाला वाचून दाखवतो. ओके. हे टाईप करताना थोडीशी मिस्टेक झाली. ठीक आहे, समजून घ्या. आता जेव्हा भारत स्वतंत्र होत होता, ठीक आहे, त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती 1885 ला. ठीक आहे. 1885 ला जी आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. ही स्थापना केली होती ॲलन ह्यूम यांनी. ठीक आहे. ॲलन ह्यूम यांनी का स्थापन केली, या नेमकं राष्ट्रीय काँग्रेसचं स्थापन करण्याचा उद्देश काय होतं, हे आपण बघणार आहोत. आता काँग्रेस पूर्वीचा भारत आपण बघितला. आता काँग्रेस तर आता स्थापना झाली 1885 ला.
ठीक आहे. आणि काँग्रेस स्थापन व्हायच्या आधीचा जो भारत आहे तो आपण आतापर्यंत, मी तुम्हाला त्याचा सिलेबस सांगत होतो, आपण जेव्हा आपण लेक्चर चालू करू तेव्हा आपण ते सगळं बघू. ठीक आहे. आणि काँग्रेस बनल्याच्या नंतरचा जो भारत आहे तो कसा होता, त्यावेळेस लोकांचे विचार कसे होते, लोकांनी जास्त अग्रेसिव्ह का बनले होते, ठीक आहे, कुठले महत्वाचे नेते काँग्रेसमध्ये झाले होते हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. आणि महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिवेशन झाले होते, अधिवेशन जे आहेत, ठीक आहे. आता ह्या अधिवेशनाचे जे आहे, या अधिवेशनाचे वर्ष आपल्याला महत्वाचे आहे. ठीक आहे. या अधिवेशनाचे ठिकाण आपल्याला महत्वाचे आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला महत्वाचे आहे. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य आपल्याला महत्वाचे आहे. नेमकं ते अधिवेशन का भरवलं गेलं होतं, कशासाठी भरवलं गेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर अधिवेशनामध्ये महत्वाच्या घडलेल्या गोष्टी याच्याकडे जास्त फोकस करा. ठीक आहे. त्याच्यानंतर मुंबईचे अधिवेशन आहे, कलकत्ताचे अधिवेशन आहे, मद्रासचे अधिवेशन आहे, कलकत्तामध्ये किती अधिवेशन झाले हेही विचारू शकतात. ठीक आहे. 1896 ला कलकत्ता अधिवेशन झालं होतं, त्याचे अध्यक्ष होते रहीमतुल्ला सयानी. ठीक आहे. वंदे मातरम हे गीत प्रथम तिथे गायला गेलेलं होतं. असा अभ्यास करा. ठीक आहे. अधिवेशन 1896. आता हे 1896 हे लक्षात राहणार का, आज वाचलं उद्या विसरून जाणार. ठीक आहे. माझा जन्म कधी होता, 22 जून, बरोबर तारीख. आता माझं जे वर्ष आहे ते 1996 आहे. इथे किती आहे, 1896. माझ्या जन्माच्या 100 वर्ष आधी ही गोष्ट घडली होती. एवढं लक्षात ठेवा. आहे का नाही जबरदस्त ट्रिक. ठीक आहे. आपण ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी बघून आहे ना अभ्यास करू, म्हणजे अभ्यास करताना आपल्याला इंटरेस्ट येतो आणि चांगला अभ्यास होतो. ठीक आहे. महत्वाच्या पॉइंट्सवर अभ्यास होतो. ठीक आहे. त्यानंतर जे आहे लाहोर अधिवेशन आहे. या लाहोर अधिवेशनाचे जे पहिले महाराष्ट्रीय अध्यक्ष होते नारायण चंदावरकर. परीक्षेमध्ये प्रश्न येईल, सर्वात पहिले महाराष्ट्रीयन राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण, किंवा महाराष्ट्राचे जे अध्यक्ष होते ते अधिवेशन कुठे भरले होते, कुठे, लाहोरला भरले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर फैजपूर हे 50वं अधिवेशन होतं, तेच अधिवेशन सर्वात पहिलं भरलं होतं ते ग्रामीण अधिवेशन 50वं, तेही आपण बघणार आहोत टिप मध्ये. ठीक आहे. आता त्यानंतर आपण कालखंड बघणार आहोत. ठीक आहे. आता कालखंड जेव्हा भारत स्वतंत्र होत होता, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, त्यामध्ये 2 गट पडले होते. आपलं घर असतं ना, आपल्या घरामध्ये 2 भाऊ असतात, 2 बहिणी असतात. एक शांत असतो, एक थोडा विचित्र असतो, रागीट असतो, बरोबर का. याच्यामध्ये ना 2 भाग पडले होते, एक जहाल आणि एक मवाळ. ठीक आहे. आता हे जे जहाल होते हे आक्रमक होते, हे जे आक्रमक होते. या जहालांचं असं म्हणणं होतं की इंग्रज हे जे भारतामध्ये आलेले ते पूर्ण चुकीचे, त्यांच्याकडून हिसकावून जे आहे ते आपण स्वतंत्र मिळवलं पाहिजे, असे होते जहाल. ठीक आहे. आणि हे जे मवाळ होते, मवाळांना असं समजलं होतं की बाबा इंग्रज जे आहे ते भारतामध्ये आले आहे आणि त्यांना देवदूतानेच भारतामध्ये पाठवलेलं आहे असं समजून शांततेच्या मार्गाने ते लोक आंदोलन करायचे. ठीक आहे. कोण, हे मवाळ. आता मवाळांचं महत्वाचं काय, हे मवाळवाद्यांचे विचार कसे होते, हे काय नेमके भारताबद्दल, भारताच्या भविष्याबद्दल विचार करायचे, कसे विचार करायचे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता जहाल मध्ये बंगालची फाळणी 1905, वंगभंग चळवळ, मुस्लिम लीग 1906, सुरत अधिवेशन जे आहे 1907, होमरूल चळवळ जे आहे ते बी आपण बघणार आहोत. या सगळे जे महत्वाच्या चळवळी जे आहेत ते आपण बघणार आहोत.
ठीक आहे. त्याच्यानंतर जो आहे आपला महात्मा गांधीचा गांधी कालखंड, महात्मा गांधीने सत्याग्रह केले, कुठले कुठले त्यांनी भरपूर सत्याग्रह त्याच्यामध्ये केलेले आहेत. त्याच्यानंतर चंपारण्य सत्याग्रह आहे, अहमदाबाद सत्याग्रह आहे, खेडा सत्याग्रह आहे, त्याच्यानंतर रोलट ऍक्ट आहे, काळा कायदा आपण ज्याला जो म्हणतो, ठीक आहे, तोही आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचे आंदोलन झालेली होती. ठीक आहे. आता चळवळ आणि आंदोलन ते जरा थोडं मिळत जुळतच आहे, पण आंदोलन झालं त्याच्यामध्ये असहकार आंदोलन, ठीक आहे, दिसतं ना सर्वांना, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, चले जाव चळवळ, त्याच्यानंतर वैयक्तिक सत्याग्रह झाले होते, वैयक्तिक सुद्धा सत्याग्रह केले होते. सर्वात पहिलं वैयक्तिक सत्याग्रह विनोबा भावे. ठीक आहे. हे आपण डीप मध्ये बघणार आहोत. स्वतंत्र भेटण्या आधीचे पर्व. आता कसं असतं, भारत समजा हा काळ दिसतोय, हा काळ आपण स्वतंत्राचा मान, ठीक आहे, इथं स्वतंत्र, ठीक आहे. हा स्वतंत्र मिळाल्याच्या नंतरचा काळ म्हणजे 2024, ठीक आहे. आणि हा जो काळ होता ना, हा काळ खूप जास्त संघर्षाचा होता. म्हणजे कसं होतं, एक साधं सांगतो तुम्हाला, हे बघा, हा स्वातंत्र्याचा काळ, ठीक आहे, आणि समजा ह्या काळामध्ये ब्रिटिश आले भारतामध्ये, ठीक आहे, यांनी भारतीयांना त्रास देत 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 त्याच्यानंतर 1600 झालं, 1400, 1500, 1600, 1700, 1800, आता हा इथून जो काळ चालू झाला तो 1900 पासून चालू झाला समजा. हा इथून ते इथपर्यंत हा काळ आपल्या महत्वाचा, कारण की ह्या काळामध्ये खूप क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि ते बलिदान आपल्याला माहितीच पाहिजे. ठीक आहे. त्याही या विषयावर आपण खूप डीप मध्ये चर्चा करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर जी आहे काही सामाजिक आणि धार्मिक इतिहास जो आहे तोही आपण बघणार आहोत. ओके. त्याच्यानंतर सामाजिक सुधारणा करण्याचे काम काही लोकांनी केलेले आहे ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये घातक रूढी परंपरा ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या होत्या, सतीबंदी, त्याच्यानंतर केशवपन जो होतो, बालहत्या करायचे जे पहिले, तेही आपण डीप मध्ये बघणार आहोत. त्यांना कोणी विरोध केला, कसा विरोध केला, ते विरोध करताना नेमकं कोणी उद्गार कुठले काढले, तेही आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर 1813चा कायदा, ठीक आहे, 1813चा कायदा आपल्याला डीप मध्ये बघण्याची गरज आहे, कारण 1813च्या कायद्यानंतर ब्रिटिशांना भारतामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार करायची संधी भेटली. ठीक आहे. 1813ला ख्रिश्चन धर्माची प्रचार करायला सुरुवात झाली. ठीक आहे. त्यामध्ये काय झालं, भारतीयांचे जे आहे ते विचार बदललेले आहेत. ठीक आहे. आता याच्यावर थोडस मी बोलतो तुमच्याशी, कारण आपली जी संस्कृती आहे, जी मराठी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे, मग कुठल्याही राज्याची असू दे, म्हणजे गुजराती संस्कृती असू दे, मराठी असू दे का बंगाली असू दे, सगळ्यांचं आपण स्वागत करतो, सगळ्यांचा मान ठेवतो. पण कसं असतं, ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराला त्यावेळेस सुरुवात झाली होती आणि आजही आपण वेस्टर्न लुक ठेवतो. ठीक आहे. लग्नामध्ये आपण वेस्टर्न लुक ठेवतो. ती वेस्टर्न म्हणजे काय, ख्रिश्चन धर्माच्या नुसार आपण चालतो. आणि काही लोकांना कसं वाटतं की बाबा आपण दुसऱ्या धर्मासारखं जर राहिलं तर आपण खूप छान दिसतो. ठीक आहे, खूप छान वाटतं. पण आपल्या धर्मानुसार जर आपण राहिलो तर आपण सुंदर दिसतो, सुशील दिसतो. ठीक आहे. पण त्यावेळेस अशाच काही गोष्टी झाल्या होत्या. ठीक आहे. प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या धर्मावर प्रत्येकाला गर्व असलाच पाहिजे. ठीक आहे. आणि त्यावेळेस असं झालं होतं, अनेक भारतीयांचे विचार जे आहेत ते बदलायला लागले होते. मडक्यामधून पाणी पिण्यापेक्षा ते लोक काचेच्या ग्लासामधून पाणी प्यायला लागले. ठीक आहे. दारूचं व्यसन करायला लागले आपले भारतीय. काय, कारण की त्यांच्यावर असे विचार लादले गेले होते. ठीक आहे. ब्रिटिशांनी असे विचार लादले होते, त्याच्यामुळे आपण भारतीयांचे जे विचार आहे ते बदललेले होते आणि भारतीयांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारायला सुरुवात केली होती. आपण आजही बोलतो मराठी ख्रिश्चन, ते इकडचेच.
भारतीयांनी मराठी धर्म स्वीकार, आणि आजही खूप धर्मांमध्ये, आपल्या धर्मांमधून परकीय धर्मांमध्ये आजही लोक चाललेले आहेत. ठीक आहे, धर्म समजून घ्या. सगळ्या धर्मांचं एकच कार्य आहे, फक्त माणूस हा त्याला वेगवेगळ्या गोष्टीने घेत असतो आणि वेगवेगळ्या गोष्टीने त्याला रूढ करत असतो. ठीक आहे, भारतीयांनी त्यावेळेस खूप ख्रिश्चन धर्म स्वीकारले होते, त्यामुळे जे आहे समाजामध्ये खूप असंतोष पसरला होता. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्या ह्या समाजामधून जे आहे भारत, आता या समाजाचे दोन पार्ट पडतात, एक भारतातला समाज आणि एक राज्यातला समाज. कारण की कसं होतं, ख्रिश्चनांनी जर धर्म ख्रिश्चन लोकांनी जर आपली धर्म जर प्रसाराला सुरुवात केली असेल, तर मग भारतीयांनी आपला धर्म प्रचाराची सुरुवात का नाही करावी, अशी कोणाला वाटले. त्याच्यामुळे जे आहे धर्म प्रचाराला जे आहे मान्यता भेटलेली आहे. त्यामुळे इथं भारतामध्ये सुद्धा ब्राह्मण समाजाचा ब्राह्मण समाजाची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, ब्राह्मण समाजाची स्थापना झालेली 1828 ला. ब्राह्मण समाज लक्षात ठेवायचं, ब्राह्मण समाजाची स्थापना 1828 ला झाली. ठीक आहे, आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती, आर्य समाजाची स्थापना झाली होती 1875. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे रामकृष्ण मिशन. नेमके रामकृष्ण होते कोण? इथून ते रामकृष्ण मिशनची सुरुवात होते. ठीक आहे, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना का केली हे आपण बघणार आहोत, कधी केली ते बघणार आहोत. त्यानंतर राज्यामध्ये जे आहे प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, भारत सेवक समाजाची स्थापना झालेली आहे. त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, त्यानंतर जे आहे, आणि ह्याच गोष्टींमध्ये ना काही क्रांतिकारक घडले, आणि त्या क्रांतिकारकांनी आपल्या भारत देशासाठी आपल्या बलिदानाची जी आहे ती आहुती अर्पण केलेली आहे. ठीक आहे, शहीद झालेले आहेत. आता क्रांतिकारी चळवळ, आता मुख्यतः क्रांतिकारी जे आहे ते 1905 यांचा जो कालखंड आपण बोलतोय, अग्रेसिव्ह कालखंड आणि आंदोलनाचा जो कालखंड असतो तो 1905 ते मुख्यतः सांगतोय मी. भरपूर क्रांतिकारक होऊन गेले. आपल्याला परीक्षा जेवढे महत्वाचे आहेत आपण तेवढेच बघणार आहोत. ठीक आहे, 1905 ते 1914, या 1905 ते 1914 आपली भारतातली जी आहे चळवळ ती आपल्याला बघायची आहे. त्याच्यानंतर परकीय चळवळ, कारण की कसं असतं दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा चळवळी चालू झाल्या होत्या. जेव्हा आपल्या भारतामध्ये चळवळ चालू व्हायची किंवा बंद व्हायची, परकीय देशामध्ये त्याच्या आधी चालू व्हायची, नंतर भारतात चालू व्हायची, कधी कधी भारतात चालू व्हायची त्याच्यानंतर परकीय देशामध्ये चालू व्हायची. याही चळवळी आपण इथे बघणार आहोत. त्याच्यानंतर 1922 ते 1947 हाही कालखंड खूप महत्वाचा आहे. त्याच्यामधली आपल्याला भारतातली चळवळ आणि परकीय चळवळ हे बघणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर जे आहे 1920 ला बघा, हे परीक्षाभिमुख खूप महत्वाचे आहे. 1920 असहकार आंदोलन आणि खिलाफत चळवळ. या असहकार आंदोलन आणि खिलाफत चळवळ हे बघण्यात आपला कमीत कमी 1.5-2 तास जाणार आहे जेव्हा हा टॉपिक येणार ना, कारण की हा तेवढा आहेच महत्वाचा. ठीक आहे, ह्याच गोष्टी वाचायच्या असतात, ह्याच गोष्टींचा अभ्यास करायचा असतो. ठीक आहे, नाहीतर चालले ह्याच्यामध्ये कुठला तो सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह, महात्मा गांधी किती पाऊल चालले, तुला काय करायचंय? जे विचारले ते बघ ना, ते किती किलोमीटर चालले, त्यांनी सत्याग्रह करता कुठल्या गावांना भेट दिली, कुठल्या गावाने त्यांना मदत केली, कोणी त्या गोष्टीला विरोध केला, हे बघ ना. चालला महात्मा गांधीचे किती पाऊल चालले मोजायला. ठीक आहे, असं कधीच अभ्यास होत नसतो. उगाच झाडाच्या फांद्या तोडत बसायच्या नाही, सरळ मुळावर घाव घालायचा. ठीक आहे, कुठल्या तरी पिक्चर मधला हा डायलॉग आहे, ते कमेंट करा कुठल्या पिक्चर मधलं ते विसरलो मी. ठीक आहे, त्यानंतर जे आहे चौरी चौरा प्रकरण आहे, 1922 ला घडलेलं आहे. चौरी चौरा प्रकरणामध्येही आपल्या भारतीयांनी खूप मोठं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर हिंसक काम केलेलं आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर हे चौरी चौरा प्रकरणामुळे आंदोलन जे आहे, असहकार आंदोलन जे आहे ते महात्मा गांधींनी स्टॉप केलेलं आहे. खूप काही लोकांना ह्या गोष्टी पटल्या नाही, कारण की महात्मा गांधी जे होते, जे अहिंसक होते, त्यांनी अहिंसा ही जे भारताचे जे लोक आहेत त्यांना दिली होती. आणि चौरी चौरा प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन जाळलं, त्याच्यामध्ये 22 कर्मचारी आणि एक अधिकारी जो आहे तो जळाला होता. त्यामुळे जे आहे असहकार आंदोलन जे आहे ते त्यावेळेस स्टॉप करावं लागलं होतं. आणि त्या गोष्टीमुळे महात्मा गांधीजींना जेल सुद्धा झाली होती, त्यांना अटक सुद्धा झाली होती. आणि इथे खिलाफत चळवळ सुद्धा असहकार आंदोलनासोबत चालू झाली होती. आणि नंतर हे दोन्ही जे चळवळी आहे त्या एकदाच चालू झाल्या आणि काही वेळानंतर बंद होऊन गेल्या. ठीक आहे, तेही आपण नीट बघणार आहोत. त्यानंतर जे आहे क्रांतिकारक नीट बघणार आहोत. क्रांतिकारक, हा क्रांतिकारक जो टॉपिक आहे हा खूप मोठा आहे. आपला कमीत कमी 2-3 दिवसाचा हा क्रांतिकारक जो आहे तो टॉपिक चालणार आहे. ठीक आहे. त्यानंतर घटनात्मक सुधारणा, ह्या घटनात्मक सुधारणा ही सुद्धा आपण बघणार आहोत, डीप मध्ये बघणार आहोत. आता कसं होतं, जेव्हा इंग्रज भारतात आले, आता कुठलीही गोष्ट करण्याआधी त्याला एक डिसिप्लिन असतो, आपण एक शिस्त बोलतो त्या गोष्टीला. कुठलीही गोष्ट समजा आपण अभ्यास जरी करायला गेलो किंवा एक फ्लॅट घ्यायला गेलो, समजा कोणी जे असेल फ्लॅट घ्यायला गेलो, तर त्याचंही एक डिसिप्लिन असतं, म्हणजे त्याचं एक प्लॅनिंग असते. कुठलं घेतलं 30 लाखाचा फ्लॅट, मस्त बोंबलत उद्या, तसं नसतं. ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आले होते तिकडे त्यांच्या देशामध्ये खूप असे हुशार लोक बसले होते, जे तिथे बसून प्लॅन करायचे आणि त्या प्लॅन नुसार आपल्या भारतातले जे आहे ते व्हाईसरॉय, गव्हर्नर ते चालायचे आणि त्यानुसार त्यांनी भारतावर राज्य केलं होतं. आणि आपले भारतीय लोक युद्ध करायला हत्तीवर जायचे. आपले जे भारतीय लोक युद्ध करायला हत्तीवर जायचे का? कारण तो खूप मोठा होता आणि घोड्यावरचे पळून जायचे, म्हणून तर राजा मारला जायचा. राजा कुठे असायचा? हत्तीवर असायचा. सैनिक कुठे असायचे? घोड्यावर असायचे, पायदळ असायचे. 4-5 जणांनी 50-60 जणांनी जर घेरलं तर तिथं राजा अटकून जायचा ना, पण राजा पळू शकत नव्हता आणि तो तिथं मारला जायचा. मग असेच साम्राज्य जे आहे ते ब्रिटिशांकडे गेलेले आहे, त्याच्यानंतर मुघलांकडे गेलेलं आहे. वेगवेगळ्या जे राजा राजांमध्ये जे युद्ध होतं ते मी तुम्हाला डीप मध्ये सांगणार आहे. ठीक आहे, कशा प्रकारे युद्ध झाले होते, कोण युद्धाचं प्रतिनिधित्व केले होतं, महत्वाचे क्रांतिकारक सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर जे आहे भारत चालवण्यासाठी, हा हे तुम्हाला आपण टॉपिकचं बाहेर गेलो होतो आपण. ठीक आहे. भारत चालवण्यासाठी जे आहे नियम आणि कायदे, कुठली गोष्ट प्लॅनिंगने होते. मग इंग्रज बोलले की ठीक आहे, आम्ही भारत तुम्हाला सुपूर्त करू, पण तुमचा भारत हा कसा चालेल, याचे काय नियम आहेत, याचे काय कायदे आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा. मग तेव्हा भारत चालवण्यासाठी नियम व कायदा चालू झाला. त्याच्यामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट, ईस्ट इंडिया ऍक्ट, चार्टर्ड ऍक्ट. ठीक आहे. रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे 1773 ला आहे, 1773 चा आहे, तो आपण बघणार आहोत. ईस्ट इंडिया ऍक्ट नेमका काय आहे तेही आपण बघणार आहोत. आणि महत्वाचं म्हणजे त्यावेळेस राणीचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध झाला होता. ठीक आहे, राणीचा जाहीरनामा तेही आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर भारतीय परिषद कायदा 1861, 1892 आणि 1902 हे आपण डीप मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर जे आहे भारतीय सुशासनाचे कायदे, म्हणजे तेच भारतीय सुशासनाचे कायदे म्हणजे भारत चालवण्यासाठी कायदे, नियम व कायदे, म्हणजे सुशासन चालावं, कसं चालावं. 1919 ते 1935 काही लोक होते, त्यांनी यासाठी खूप चांगले प्रयत्न केले होते, ते आपण डीप मध्ये बघणार आहोत. भारतीय स्वतंत्रता कायदा 1947. ठीक आहे, 1947 काय कायदा होता तेही आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुष्काळ विषयक कायदे होते. जर भारतामध्ये जर अचानक दुष्काळ आला
तर नेमकं माणसाने करावं काय? त्याच्याकडे जगण्यासाठी पैसा नाही आणि कुठे सरकारला टॅक्स द्यायचा, त्याच्यामुळे दुष्काळ विषयक जे आहे ते कायदे तयार केले गेले. ठीक आहे. त्याच्यानंतर कामगार विषयक कायदे. ठीक आहे. कामगार विषयक कायदे. काहीतरी तर काम धंदा करावा लागेल ना. जो काम करतो तो कामगार. काम जर केलं नाही तर आपण जगणार कसं? मग त्यावेळेस कामगार विषयक कायदे होते. रविवारची सुट्टी कशी झाली? ठीक आहे. शनिवारी हाफ डेच कसा काय लागला? त्या सणासुदींना सुट्टीच कशी काय भेटली? आपण 8 तासच काम का करतो? ठीक आहे. 24 तासामध्ये आपण बाकीचे टाइम झोपत का बाकीच्या टाइमात आपण झोपायला घालवतो, पण 8 तासच काम का करतो? कोणी हे चालू केलं? का हे चालू केलं? ठीक आहे. हेही आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर शिक्षण विषयक कायदे. शिकणार नाही तर प्रगती होणार नाही. खेळणार नाही, शिकणार नाही तर प्रगती होणार नाही. खेळणार नाही, शिकणार नाही, हारणार नाही तर प्रगती होणार नाही. ठीक आहे. मग त्याचे पण कायदे. शिक्षण, मग शिक्षण काय घ्यायचं, कसं घ्यायचं, नेमकं त्याला शिकवायचं काय, इथून कायद्याची सुरुवात आहे. एक एक अक्षर 8वीच्या आणि 5वीतल्या पुस्तकातलं एक एक अक्षर, ह्या अक्षराला महाराष्ट्र शासनाने जे आहे ती मान्यता दिलेली आहे. त्यावेळेस ते पुस्तक शाळेमध्ये येतं आणि तेव्हा तो शिक्षक शिकवतो. हे नेमके कायदे काय, त्यावेळेसचे काय कायदे झाले होते, आताचे जे काय कायदे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर वृत्तपत्र. हा वृत्तपत्रांचा खूप महत्वाचा भाग आहे आपल्या इतिहासाच्या भागामध्ये. वृत्तपत्रांचे काही महत्वाचे कायदे होते. त्यावेळेसचे वृत्तपत्र आजही चालू आहे. ते कुठले चालू आहे, कसे चालू आहे, ते तुम्हाला सांगणार आहोत. काही वृत्तपत्र त्यावेळेसच बंद झाले. वृत्तपत्रांचे कायदे होते, वृत्तपत्रांवर कर होते, मिठावर कर होते, भरपूर काही गोष्टींवर कर होते. ते कर कसे लागले, त्या करांना कोणी विरोध केला, ठीक आहे, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. डीप मध्ये बघणार आहोत. आणि सध्या तरी एवढाच सिलेबस आहे आपला इतिहासाचा. ठीक आहे. ह्या सिलेबस च्या बाहेर तुम्ही जाऊ नका. कुठल्याही जिल्ह्याचा पेपर काढा, कुठल्याही वर्षाचा पेपर काढा, ह्याच्या बाहेर प्रश्न विचारलेला नाहीये. ठीक आहे. ह्याच्या बाहेर प्रश्न विचारलेला नाहीये आणि याच्या बाहेर तुम्ही जास्त अभ्यास करू सुद्धा नका. कारण जीके हा एवढा मोठा टॉपिक आहे की दिवस निघून जाईल पूर्ण तुम्हाला पुस्तक वाचता वाचता, तरी ते पुस्तक संपणार नाही आणि तुमची काही शिकायची इच्छा संपणार नाही. कारण मला माहिती आहे तुम्ही खूप जास्त अभ्यास करतात. ठीक आहे. त्यामुळे एवढा अभ्यास करू नका. महत्वाचा आहे तोच करा अभ्यास. स्वतःला सुद्धा वेळ द्या. ठीक आहे. काही जे मुलं आहेत ते दिवसभर अभ्यास करत बसतात, स्वतःला वेळ देत नाही. काही असे लोक आहेत ते फक्त स्वतःलाच वेळ देतात पण अभ्यास करत नाही. याचे कॉम्बिनेशन चेंज करा, तेव्हाच आपण सक्सेस कडे जाऊ. ठीक आहे. आता महत्वाचं म्हणजे कसं, हा जे सिलेबस आहे इतिहासाचा सिलेबस डिस्कस झालेला आहे. असाच सिलेबस आपण पंचायत राजचा सुद्धा डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडीचा डिस्कस करणार आहोत. चालू घडामोडीचे मी स्वतः प्रश्न काढणार, मी स्वतः तुम्हाला सिलेबस देणार आहे चालू घडामोडीचा. ठीक आहे. आतापर्यंत कसे चालू घडामोडीचे प्रश्न मागच्या वेळेस विचारले होते आणि मागच्या वेळेस विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर आताच्या घडामोडीमध्ये काय आहे, ठीक आहे, हे आपण बघणार आहोत आणि त्या अनुषंगाने अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. ओके. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणजे भरपूर विद्यार्थ्यापर्यंत जे आहे तो हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. ठीक आहे. विश्वास अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे वेळोवेळी आमच्या चॅनलवर जेही अपडेट असेल ते तुम्हाला भेटले जाईल. ठीक आहे. धन्यवाद.